सोलापूर बोगस डॉक्टरांचे काय, प्रशासन दुर्लक्ष। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात डॉक्टरकीची बोगस डिग्री मिळवायची आणि शहरासह ग्रामीण भागात दवाखाना थाटून बोळ्या बाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे। शहरात बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले व उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। अज्ञानाअभावी जनता ही बोगस डॉक्टरांनाच देव मानून त्यांच्याकडेच इलाज करते। शेवटी आमच्याकडून जमू शकत नाही, तुम्ही आता मोठ्या डॉक्टरांकडे जा असे सांगितले जाते, तेव्हा रुग्ण मानसिक आर्थिकरित्या खचलेला असतो। अनेकदा शहरात बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला दिल्या जातात, मात्र त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणीकृत असलेल्या ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या 4च वैद्यकशास्त्रांची अधिकृत पदवी घेणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे। नव्यानेच यात फिजिओथेरपीचा समावेश केला आहे, तर आणखी काही वैद्यकशास्त्रांचा समावेश यात करण्याचे विचाराधीन आहे, मात्र अद्याप त्यास शासनाने हिरवी झेंडी दिलेली नाही। याचाच फायदा घेत मुंबई, कर्नाटक, बंगाल, पुण्याची डिग्री किंवा पदवी मिळवून सर्रास काही डॉक्टरांनी ॲलोपॅथीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात सुरू केला आहे। बोगस डॉक्टरांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सोलापूर शहर जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समित्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो। अधिकाऱ्यांची सेटिंग, शहरात बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची सेटिंग संबंधित डॉक्टरांसोबत झाली असल्याने शहरासह जिल्ह्यात कारवाई झाली नसल्याचे बोलल्या जात आहेत। जिल्हा नियंत्रण समितीचाही शहरासह ग्रामीण भागात नियंत्रण समितीवर कुठलाही वचक राहिलेला नाही। डॉक्टरांची नोंद नाही। मनपा क्षेत्रातील डॉक्टरांची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे का? मात्र शहरासह ग्रामीण भागात किती डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समजत आहे। बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून अधिकृत डॉक्टरांची यादी जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। राजकीय दबाव शहरासह गावातीलच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक बोगस डॉक्टरची माहिती मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे असते, मात्र नोकरी करावी लागते म्हणून कुणी कारवाई तर सोडा, पण साधी माहितीही जिल्हा प्रशासनाला देत नाही। कारवाई करताना राजकीय दबाव येत असल्याची प्रतिक्रिया एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली। डॉक्टर एक तज्ञ, अनेक काही ठिकाणी BAMS डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत। हे डॉक्टर रुग्णसेवा करीत आहेत, यात कोणतीही शंका नाही, पण यांनाही काही मर्यादा आहेतच। असे असतानाही एकाच ठिकाणी बालरोग, स्त्रीरोग, कान, नाक, घसा तज्ञ अशा भल्या मोठ्या पाट्या लावून विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या नावावर रुग्णांची लूट सुरू असल्याचे दिसून येते।